नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. केतन अग्रवाल हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे आता होऊ लागलेले आहेत. केतनची हत्या त्याचीच होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी का केली याबाबत सुद्धा बरेच दावे प्रतिदावे केलेले आहेत. केतनला टक्कल होतं, तो केसांचा पॅच वापरायचा, तो बोलताना अडखळायचा वगैरे वगैरे कारणं सिया पोलीस चौकशीत देत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नाही असं आपण सांगितलं होतं घरच्यांना, तिच्या भावाला. असे अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. आरोपपत्र जेव्हा दाखल होईल आणि कोर्टात त्याची ट्रायल सुरू होईल तेव्हाच खरे मुद्दे हे आपल्या समोर येतील. पण यात आता एका वेगळ्या मुद्द्याची चर्चा होऊ लागलेली आहे. 23 जूनला सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. केतन अग्रवालची हत्या ही 18 जून रोजी झालेली होती. लोहगडावरून त्याला ढकलून देण्यात आलं आणि दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. अटक झाल्यानंतर काही तासातच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आपण त्याला मारलं याची कबुली दिलेली आहे. पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार त्यांनी ही कबुली दिलेली आहे. आता त्यानंतर सिया आणि चेतन हे एकमेकांवरती सुद्धा आरोप करतायत. मी केले नाही, प्लॅन त्याचा होता. चेतन म्हणतो मी काहीच केलं नाही, प्लॅन तिचा होता, मी तर तिथे नव्हतो सुद्धा. आधी तो म्हणाला मी तिथे गेलोच नव्हतो, पण सीसीटीव्ही वगैरे सांगितल्यावरती तो म्हणाला की हो मी तिथे गेलो होतो पण मी काही केलेलं नाही. धक्का कोणी दिला या बाबतीत दोघंही जण एकमेकांवरती ढकलत आहे. प्लॅनिंग कोणाचं होतं याबाबतही दोघंही जण वेगवेगळी उत्तरं देत आहेत. हार्डली 1-2 मुद्दे दोघांचेही कॉमन आलेले आहेत. या चेतनचं आणि सियाचं प्रेम प्रकरण हे अगदी 6-8 महिन्यांपासूनच सुरू झालं होतं. नोव्हेंबर 2025 मध्ये दिवाळी पार्टीच्या निमित्ताने यांची भेट झाली आणि तिथून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं. केतन अग्रवाल हा सियाला 2-3 कारणांमुळे आवडत नव्हता, जे तिने सांगितलं सुद्धा आहे आपल्या जबाबामध्ये की त्याचं टक्कल पडत चाललं होतं. तो पॅच लावायचा, तो बोलताना अडखळायचा, मला असा मुलगा नको होता वगैरे वगैरे तिने म्हटलं. पण घरच्यांच्या इज्जतीच्या दबावामुळे मी ह्या लग्नास होकार दिला आणि फेब्रुवारीमध्ये आमची एंगेजमेंट झाली असं सिया गोयल म्हणत आहे. आता मुळात या दोघांनीही हत्येची आणि हा कट असल्याची कबुली दिलेली आहे. पण तरी सुद्धा एका गोष्टीची चर्चा क्राईम वर्तुळात आणि माध्यमांमध्ये होते, ते म्हणजे कबुली जबाब दिल्यानंतर सुद्धा सिया आणि चेतन हे सुटू शकतात का, हे सुटणार का. ते यामध्ये काही कायदेशीर बाबी आहेत. अगदी कलम बिलम न बघता ढोबळमानाने पोलीस तपास आणि कोर्टात त्यांना दोषी सिद्ध करणं ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, या प्रक्रियेदरम्यान काय अडथळे पोलिसांसमोर येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मुळात गोष्ट अशी आहे की दोघांनी कबुली जबाब दिलेला आहे, पण प्लॅनिंग आणि सर्व काही त्यांनी शिताफीने केलेलं होतं. कबुली जबाब हा बऱ्याचदा पोलिसांनी घेतल्यानंतर कोर्टात आरोपी असंही म्हणू शकतात की हा कबुली जबाब आम्हाला मारहाण करून, आम्हाला दबाव टाकून, आमच्याकडनं बळजबरीने घेण्यात आलेला आहे, आम्ही हा गुन्हा केलेला नाही, असा आपलं स्टेटमेंट, असा आपला जबाब आरोपी बऱ्याचदा बदलत असतात. सिया आणि चेतन सुद्धा अशा पद्धतीने आपला जबाब कोर्टात फिरवू शकतात. फिरवल्यानंतर नेमकं काय केलं जातं, जरी जबाब फिरवला तरी जेव्हा ठोस पुरावे, त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी असतात, काही डॉक्युमेंटेशन्स असतात किंवा कोणी दिलेली तक्रार असते, अशा पद्धतीचे जेव्हा पुरावे असतात तेव्हा दोषींना किंवा आरोपींना दोषी सिद्ध करणं हे सोपं जातं. आतापर्यंत सिया आणि चेतन चौधरी यांची चौकशी सुरू आहे आणि यांच्या सोबतच वेगवेगळ्या 7-8 लोकांची चौकशी सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये सियाचं मागचं आयुष्य, तिचा स्वभाव, तिचे काही प्रकरणं असतील, काही असेल तर ते तपासलं जाते. तेच चेतन सोबत सुद्धा केलं जात आहे. आता सिया आणि चेतनने कबुली जबाब दिलेला आहे की आम्ही त्याला मारलं, पण केतन अग्रवालला सिया आणि चेतन चौधरी किंवा सिया किंवा चेतन चौधरी दोघांपैकी एकाने किंवा दोघांनीही ढकलून कठड्यावरनं खाली पाडलं असं पाहणारा प्रत्यक्षदर्शी एकही अजून तरी नाही सापडलेला.
पोलिसांनी त्या दिवशी त्यावेळेला लोहगडावरती असणाऱ्या पर्यटकांपैकी बऱ्याच जणांची चौकशी केलेली आहे. त्यातल्या काही जणांनी हे सुद्धा सांगितलंय की आम्ही सिया आणि चेतन या दोघांना, त्यासोबतच सिया आणि केतन या दोघांनाही लोहगडावरती बघितलं त्या दिवशी. बरं, ही गोष्ट यांनी नाकारलेलीच नाहीये की आम्ही लोहगडावर गेलोच नव्हतो म्हणून. सिया आणि केतन अग्रवाल यांनी सांगितलंच होतं की आम्ही लोहगडावर गेलोय, तिथेच तो पडला, तिथेच पोलीस आले, तिथेच रेस्क्यू टीम आली होती आणि केतनचा मृतदेह बाहेर काढला होता. पण त्यांना ढकलताना मात्र कोणीही बघितलेलं नाही. दुसरी गोष्ट, एक तर प्रत्यक्षदर्शी कोणीच नाही की ज्यांनी त्यांना ढकलताना पाहिलं असेल. दुसरी गोष्ट, सीसीटीव्ही मध्ये हे चालताना फिरताना दिसत आहेत, पण त्याला कठड्यावरनं ढकलताना सीसीटीव्ही मध्ये कुठेही आलेलं नाही. याचा अर्थ या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी जागाच अशी निवडली होती की जी जागा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कव्हरेजमध्ये येत नाहीये. त्यामुळे तिथे नेऊन त्याला तिथून ढकलून देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच चेतन चौधरीने देखील ते हुडी जॅकेट घातलं होतं भर उन्हामध्ये आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज नाही, कुठल्याही प्रकारचे फोटोग्राफ्स नाहीत, प्रत्यक्षदर्शी सुद्धा कोणीच नाही ज्यांनी सिया आणि चेतनला, केतन अग्रवालला कठड्यावरनं ढकलताना पाहिलं असेल, असं कोणीही नाही. त्यामुळे या चौकशीत आता पुरावे जमा करणं, प्रत्यक्षदर्शी जमा करणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण कबुली जबाब हा काही आरोपींना दोषी सिद्ध करण्याचा पुरावा नसतो. फक्त कबुली जबाबाच्या आधारावरती आरोपीला किंवा ज्याच्यावरती संशय आहे त्यांना दोषी सिद्ध करता येत नाहीत. दोषी सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे, प्रत्यक्षदर्शी, ठोस पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे या सर्वांची सांगड असावी लागते. तेव्हाच न्यायालय हे आरोपींना दोषी मानत असतं. तसे पुरावे सध्या तरी पोलिसांकडे नाहीये. त्यामुळेच पोलीस अतिशय सखोल चौकशी, 7 दिवसांची पोलीस कोठडी सिया गोयल आणि चेतन चौधरीला मिळालेली आहे. या पोलीस कोठडीत पोलीस कसून चौकशी करत आहेत की या दोघांच्या बाबतीत कुठले पुरावे आपल्याला सापडतात. त्यामुळेच पोलिसांनी अलीकडेच सिया गोयल आणि चेतन चौधरीला लोहगडावरती नेऊन तिथे पूर्ण सगळा सीन रिक्रिएट केला की तुम्ही कुठून कुठे गेले, कुठे बसले होते, कुठे गप्पा मारत उभे होते, कठड्यावर कोणत्या कठड्यापर्यंत गेले, तिथून कसं ढकलून दिलं, हे सर्व सीन रिक्रिएट त्यांनी केलेलं आहे. पण जसं मी आधीच सांगितलं की सबळ पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी हे या केसमध्ये अजून सिया आणि चेतन चौधरी विरुद्ध सापडलेले नाहीयेत. असं म्हणतात की चेतन चौधरीचा एक नौकर आहे, पंकज कुमार असं काहीतरी नाव आहे त्याचं, तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. कारण 18 जूनला जेव्हा हे हत्याकांड घडलं तेव्हा चेतन चौधरी हा या नीरज कुमारचा मोबाईल सोबत घेऊन गेला होता आणि आपला मोबाईल त्याच्याकडे ठेवलेला होता. कारण की मोबाईल लोकेशन त्याचं, जेव्हा त्याचा नंबर तपासतील तेव्हा ते त्याच्या दुकानाचंच सापडावं, लोहगडावरचं सापडू नये. पण या पंकज कुमारची चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की त्यांनी त्याचा मोबाईल माझ्याकडेच ठेवला होता. आलेले फोन सुद्धा मी उचलले, ज्यांनी फोन केले होते त्यांची सुद्धा चौकशी केली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही फोन केला होता, फोन उचलला, पण चेतनशी बोलणं झालं नाही, तर त्याच्या नौकराशी बोलणं झालेलं आहे. अशा पद्धतीने पोलीस आता तपास करून हे सगळे पुरावे जमा करत आहेत. आता कबुली जबाब दिलाय म्हटल्यावरती पुरावे सापडायलाच पाहिजेत. पुरावे सापडतीलही कदाचित, पण बघूया या प्रकरणात आता न्यायालयात गेल्यानंतर हे प्रकरण काय वळण घेत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी हे केतन अग्रवालचा खून करून सुद्धा सुटतील का, त्यांना बेल मिळेल का, जमानत मिळेल का, हे सर्व आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.